करूया मॅचला सुरुवात। टॉस मध्ये दोन्ही संघनायकांच्या मनासारखं दोन्ही टीमच्या मनासारखं घडलेलं आहे, परंतु हा सामना कोणाच्या मनासारखा होईल आणि कोणता संघ बाजी मारून जाईल वळूया मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया या मॅचची रंगत। स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंग मध्ये विलासजी वाडकर साहेब यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे मालतपूरच्या गोलंदाजासाठी। जो पहिली विकेट घेईल त्याला 501 रुपयाचं पारितोषिक आहे, याची आपण नोंद घ्या। मॅचला होते सुरुवात। एका बाजूला आक्रमक फलंदाज सचिन वाडकर, एका बाजूला राहुल वाडकर। ही आक्रमक जोडी वैगावची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। एका बाजूला मालतपूर गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव सिद्धेश वीरकर, एका बाजूला वैगावचे वीरेंद्र सहवाग म्हणजे सचिन वाडकर आणि त्यांनी हा पहिला बॉल वळवलाय। पण बहुधा अनेक वेळा सचिन वाडकरांचा आपण अनेकदा खेळ पाहिलेला आहे। अनेकदा सचिन वाडकरांनी सुरुवात जी आहे ना ती वीरेंद्र सहवाग स्टाईलच केलेली आहे, कधी चौकाराने कधी षटकाराने, परंतु या मॅचची सुरुवात सचिन वाडकर यांनी केली आहे ती एका धावेने। फटका जर आपण पाहिला तर थोडा वेळ हवेत होता, त्यानंतर बॉल पाठीमागच्या बाजूला गेला एका धावेसाठी। पुढच्या बाजूने वेग आहे आणि त्या वेगाचं नाव सिद्धेश वीरकर। तयार, बॉल हवेत, एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर या बॉलला खेळण्याचा प्रयत्न सचिन वाडकर यांचा होता। एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते। धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक जे भूमिपुत्र मैदानावरती होतं प्रत्येक वर्षी, आणि या वर्षी तेजदीप 11 कडून ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती सिद्धेश वीरकर यांनी कमालीची केली गेली होती। सामना जो हातामधून निघून गेला होता तो पुन्हा आणला होता आणि त्याचं श्रेय सिद्धेश वीरकर होते। आज मालतपूर टीम कडून खेळतात। एका बाजूला सचिन वाडकर आक्रमण केले आपल्या स्टाईलने, क्षेत्ररक्षक नाहीये, डीपला बॉल निघालाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बॉल पाठवलाय, सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार, सचिन वाडकर स्टाईल चौकार। आणि अखेरकार सचिन वाडकर यांच्या बॅट मधून तो चौकार आला आणि बॉल पाठवला सचिन वाडकर यांनी आपल्या स्टाईलने 4 धावेंसाठी। सिद्धेश वीरकर यांच्यावरती आक्रमण केले। या अगोदर सिद्धेश वीरकर यांच्या गोलंदाजीचा बोलबाला आपण पाहिला, वेगावरती स्वार होणारे गोलंदाज सिद्धेश वीरकर, मालतपूर गावचा वेग एका बाजूला, वैगावचे आक्रमक फलंदाज सचिन वाडकर। अशी लढत 3 बॉलचा खेळ संपलाय। धावफलकावरती आहे 6 बॉल क्रमांक 4। ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव। अक्षय तिकडे होते, वेगळ्या स्टाईलने त्यांनी या बॉलची फेकी केली, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आली आहे, परंतु आता इथून पुढची जबाबदारी राहुल वाडकर यांच्याकडे ती क्षमता आहे, चांगला खेळ तेही करू शकतात, परंतु आता या मॅच मध्ये करावा लागेल। 4 षटकांचा सामना। एका बाजूला सिद्धेश वीरकर यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक जोमाने केलं, 4 बॉल टाकलेले आहेत, धावा खर्च केल्यात तब्बल आतापर्यंत 7। 5वा बॉल मालतपूर एक्सप्रेस सिद्धेश वीरकर। टप्पा पडल्यानंतर सिद्धेश वीरकर यांच्या गोलंदाजीतील ही चमक आहे, ही धार आहे, ही भेदकता, ही अचूकता आहे। सिद्धेश वीरकर कमालीचा बॉल टाकतात। टप्पा पडल्यानंतर बॉलला कट केला आणि आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये तुमच्या बॉलमध्ये काही वेगळेपण आहे तरच त्या गोलंदाजाला क्रिकेटमध्ये भरपूर काही आहे। आता एक काळ असा होता की सरळ हाताने बॉल टाकला तरी चालायचा, परंतु आता काळ बदललेला आहे। तुम्ही सरळ हाताने बॉल टाकताना तुमच्या बॉलमध्ये काय व्हेरिएशन आहे, काय भिन्नता आहे याला महत्व आहे। पाठी बॉल ओढला, छोट्या उसळीचा बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने फेक करतायत परंतु बॉल एष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही। बालंबाल बचावले, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये। धाव फलकावरती आलेले आहेत तब्बल 8। एका षटकाचा संपलाय खेळ। मालतपूर टीम साठी एक पारितोषिक आहे, जो खेळाडू पहिली विकेट घेईल त्या खेळाडूसाठी पारितोषिक आहे। मालतपूर या टीमला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाहीये, प्रयत्न केला होता सिद्धेश वीरकर यांनी, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही। काही बॉलने बॅटची कडाई घेतली होती, काही स्ट्रोक फलंदाजांचे फसले होते, परंतु चांगली बॅटिंग वैगाव या टीम कडून पहिल्या ओव्हरमध्ये 8 आलेले आहेत। अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक। पर राहुल गोळे यांच्या गोलंदाजीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे। महेश भाई वाडकर बोरगाव यांनी जर 3 विकेट घेतले राहुल गोळे यांनी तर 3000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे। आणि राहुल गोळे असे खेळाडू आहेत ज्यावेळेस विकेट घेतात त्यानंतरचं सेलिब्रेशन जे असतं ना ते अगदी बघण्यासारखं असतं, आणि अशा चर्चेमध्ये असणारे मालतपूरचे खेळाडू म्हणून राहुल गोळे यांची ओळख आहे। ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात। बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला आता फलंदाज
राहुल वाडकर तयार. एका बाजूला गोलंदाजीमध्ये राहुल गोळे तर बॅटिंग मध्ये राहुल वाडकर. एका बाजूला मालतपूर, एका बाजूला वैगाव. श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी. आदित्य चोरगे यांच्या वतीने एक पारितोषिक आहे हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं. राहुल गोळे यांच्यासाठी. म्हणजे पहा हॅट्रिकचं मोल किती आहे, तब्बल 8,000 मिळतील राहुल गोळे यांना. बॉलर तयार. पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेटचं बटन आणि जल्लोष सेलिब्रेशन. राहुल गोळे मालतपूर. पहा काय सेलिब्रेशन आहे, काय जल्लोष आहे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट प्राप्त केली आहे आणि फलंदाज राहुल वाडकर जात आहेत जड पावलांनी माघारी. हे ते सेलिब्रेशन आहे, हा तो जल्लोष आहे. राहुल गोळे यांचा एखादी विकेट मिळते का आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन जबरदस्त आणि कमालीचं. हॅट्रिक साठी तब्बल 8,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आदित्य चोरगे यांच्या वतीने 5 आणि महेश वाडकर यांच्या वतीने 3. म्हणजे असं तब्बल 8,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 विकेट लागोपाठ मिळतील का. सागर कोंडाळकर यांच्या वतीने 2,000 रुपये म्हणजे तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी आहे. आता पारितोषिकाचं मोल वाढलेलं आहे. महेश भाई वाडकर यांनी देखील 5,000 लावलेले आहेत. म्हणजे तब्बल 12,000 रुपयाचं पारितोषिक इथून पुढच्या 2 विकेट साठी. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत सूरज वाडकर. मधल्या फळीतले एक चांगले बॅट्समन आहेत वैगावचे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. एका बाजूला राहुल गोळे यांचा दमदार मारा. आक्रमण केलंय, आल्या पावली बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक कडक ठोकलाय सूरज वाडकर यांनी या बॉल वरती षटकार. बॉल सीमा पार. हॅट्रिकच्या आशा ज्या पल्लवी झाल्या होत्या त्या निराशेमध्ये बदलल्या आणि या बॉलच्या पाठीमागे सूरज वाडकर आल्या पावली ठोकतायत षटकार आणि धावसंख्येला देत आहेत एक चांगला वेग. काय फटका खेळला आल्या पावली. इरादे स्पष्ट, आक्रमण मला करायचंय आणि ते आक्रमण सूरज वाडकर यांनी केलं. बॉलर तयार. फुलटॉस बॉल, दिशा दिलीये. क्षेत्ररक्षक जातील फार दूरवरतून बॉलचा पाठमोरा करतील. अडवण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला चांगला झालाय. 2 धाबा आल्या बॉलच्या पाठीमागे. तिसरीचा प्रयत्न केलाय. फेक कोणत्या एंडला तर स्ट्रायकर एंडला केली आहे आणि बघता बघता चातुर्याने चपळतेने 3 धावा इथे पूर्ण केल्या वैगावने. दोन्ही गावांचा आपण जर विचार केला तर एकाच वाटेवरती असणारी 2 गावं. एका बाजूला मालतपूर, एका बाजूला वैगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला ज्या गावाने आयोजन केलं ते गाव म्हणजे मालतपूर, एका बाजूला वैगाव अशी लढत. एका बाजूला राहुल गोळे तर दुसऱ्या बाजूला सचिन वाडकर तयार. बॅटिंग मैदानच्या बॅट म्हणून एक चौकार आलाय. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला, लांबी कमी आणि झेल निसटलाय. सचिन वाडकर बालम बाल बचावतायत. 2 खेळाडू होते, सिद्धेश विरकर आणि तिकडे अक्षय आले होते, परंतु सिद्धेश विरकरांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. क्रिकेट आहे, चांगल्या खेळाडू कडून एक सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट. एका युवा खेळाडू येऊन क्रिकेटमध्ये अवघड झेल पकडतो त्याला क्रिकेट म्हणतात. म्हणजे क्रिकेटमध्ये या सर्व काही गोष्टी घडतात, परंतु या झेलचा उपद्रव सचिन वाडकर काय दाखवणार. कारण हा असा खेळाडू आहे सचिन वाडकर, होत्याच नव्हतं करायला वेळ लावू शकत नाही. परंतु एका बाजूला या जोडीच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल मालतपूरला. राहुल गोळे तयार. समोर आहे सूरज वाडकर. फटका फसलाय, झेल होईल का तर नाही. अशा थोड्या वेळासाठी पल्लवी झाल्या होत्या. बॉलची फेकी 2 धावा. राहुल गोळे यांनी प्रयत्न या ओव्हरमध्ये चांगला केला, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं फार महत्वाचं आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे आला तो डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला. या बॉलसाठी एक पारितोषिक होतं, परंतु त्या बॉलवरती सेलिब्रेशन होऊ शकलं नाही. आदित्य दादा चोरगे यांच्या वतीने होतं,
परंतु त्यांनी पारितोषिक अशा स्वरूपामध्ये लावलं होतं की या बॉलच्या पाठीमागे जर राहुल गोळे यांनी सेलिब्रेशन केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु तोपर्यंत हा बॉल निघून गेला. आला तो डॉट. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती आहेत 20 धावा. पण राहुल गोळे असे खेळाडू आहेत ज्यांचं सेलिब्रेशन प्रेक्षकांना बघायला आवडतं, म्हणजे त्यांचं सेलिब्रेशन बघण्यासाठी देखील पाठीराखे किंवा प्रेक्षक वर्ग त्यांच्यावरती पारितोषिकांची उधळण करत असो आणि त्याच प्रकारचं एक पारितोषिक याही अगोदर आलं होतं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा, तब्बल 1 गडी बाद. चला घाई करा, ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होतीये आणि ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजीची धुरा सुनील वाडकर ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला ज्यांना जीवनदान मिळालंय ते वैगावचे सचिन वाडकर बॅटिंग साठी तयार. आक्रमण केलं, एक पाय पुढे काढला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान, 6चा लगान, बॉल सीमा पार. ज्यांना जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा आता उपद्रव सचिन वाडकर यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा चिरली. सरळ 6 धाब्यांसाठी मध्ये एखादं जीवनदान किती घातक ठरू शकतं, म्हणजे एखादी चूक. बॉलर तयार, कमी गतीचा बॉल, पॉइंटला खेळतायत. एक सिंगल दाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, म्हणजे या चुका मालतपूरला टाळाव्या लागतील. यानंतरची मॅच आहे सेमी फायनल क्रमांक 1 आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर आपली मॅच आहे एका बाजूला दसवडी विपक्ष JHKM बोरगाव. सेमी फायनल क्रमांक 1 जो संघ जिंकेल तो धडक मारेल या स्पर्धेच्या फायनल मध्ये आणि ही सेमी फायनलची लढत यानंतर होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 27, 1 गडी बाद. सुनील पुन्हा तयार, फ्लिक केलाय, पायांवरती असणारा बॉल, दिशा दिली आहे, मिड विकेटला खेळाडू आहेत आणि बॉल त्यांना गुंगारा देत बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. विनोद सरांचा इशारा, या 4 धावा. धावसंख्येने पुन्हा चांगला वेग पकडला. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला नंतर मालतपूर टीमचा फार चांगला होता, परंतु या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे सुनील यांनी तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये सिद्धेश विरकर आले होते, धावा त्यांनी खर्च केल्या तब्बल 8. त्यानंतर राहुल गोळे आले, धावा खर्च केल्या तब्बल 12. एक गडी त्यांनी गारद केला. सुनील वाडकर आले, हा त्यांचा 4था बॉल या षटकातला. वर्तुळाच्या आतमध्ये बॉल थांबवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. ज्या वेळेस मात्र मालतपूर संघ चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, संपूर्ण ग्रामस्थ टाळ्यांचा कडकडाट करतात. ही एक ऊर्जा असते ज्या वेळेस आपला खेळाडू चांगला खेळ करतो आणि त्यावेळेस आपण टाळ्या वाजवतो, आपल्या खेळाडूंना चांगली ऊर्जा मिळते आणि तोच प्रयत्न आज ग्रामस्थांनी केलेला आहे. बऱ्याचशा संघांचे पाठीराखे आज मैदानाच्या अवतीभोवती आहेत. त्या खेळाडूंनी चांगला खेळ केला की ते आवर्जून जल्लोष करतायत, टाळ्यांचा कडकडाट करतायत. षटकातला 5वा बॉल प्रगती पथावरती. समोर सचिन वाडकर क्षेत्ररक्षक आहेत, डीपला बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे आणि धावा धावफलकावरती आहेत तब्बल 33 धावा. त्याचबरोबर मराठी भाषेतले की विनोदी समालोचक अर्थात उमेश सावंत सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर शिवाजी जाधव यांचे आगमन आहे, हात्रेवाडीचे, त्यांचे स्वागत आहे. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 आणि बॉलर सुनील वाडकर तयार. समोर बॅटिंग मध्ये सूरज वाडकर शफल झालेत, बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलंय की या बॉलची दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. शेवटचा बॉल अजूनही या षटकांमधील बाकी आहे. तुम्ही पाहताय श्री जानाई देवी चषक 2025 मालतपूर गावचं जे ग्रामदैवत आहे आणि त्याच ग्रामदैवताच्या नावाने असणाऱ्या स्पर्धेचं आयोजन मालतपूर गावाने केलंय आणि त्यांच्याच आयोजनामध्ये मालतपूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. एका बाजूला वैगाव आणि अखेरकार या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. वैगावला दुसरा धक्का, फलंदाज क्लीन बोल्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना वैगावने बनवलेले आहेत धावा 34, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू सो मच. ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे संपूर्ण सातारा जिल्हा, त्याचबरोबर नवी मुंबई आणि आमचा कोयना विभागाचे अगदी स्टार समालोचक अर्थातच उमेशजी सावंत सर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय आणि त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान मालतपूर गावच्या माध्यमातून करतोय. या प्लीज उमेशजी सावंत सर यांचा आपण सन्मान करतोय. त्यांचा घेऊया नंतर. उमेशजी सावंत सर यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा त्याचबरोबर कोयना विभागाचे
स्टार समालोचक आहेत, विनोदी समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आज रंगपंचमी आहे, प्रत्येकाला रंग लावण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिले, स्पर्धेला भेट देतात. आणि त्याचबरोबर आमचे शिवाजी जाधव KSK चे सर्वात मोठे फॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. फॅन त्यांचाही सन्मान, या दोघांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या सर्व क्रीडा रसिकांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. अंतिम षटकाकडे आपण वळत आहोत आणि आता टीम मालतपूर कडून अंतिम षटक यश यांच्या नावी दिलेला आहे. शेवटचं षटक आपला या ओव्हर मध्ये हातातील वयाच्या 16व्या वर्षी मालतपूर टीम कडून करतात गोलंदाजी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल चांगला टाकलाय. यश वाडकर यांनी गोलंदाजी करताना वय वर्ष आहे अवघं 16 आणि 16व्या वर्षी मालतपूर टीम साठी करतायत गोलंदाजी. आणि एका बाजूला वैगावचे वीरेंद्र सहवाग सचिन वाडकर यांना थांबवलं. या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळू दिला नाहीये. एक जीवनदान मिळालंय. 5 बॉल चांगले टाकावे लागतील यश यांना गोलंदाजी करताना. 5 बॉलचा खेळ बाकी. स्लॉग ओव्हरचं षटक बॉल क्रमांक दुसरा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही, परंतु चांगला बॉल उजव्या एसटीच्या बाहेर बॉल ठेवला आणि सांगितलं सचिन वाडकरांना की तुम्ही कसरत करा, बॅटिंग करताना बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचा. तोच प्रयत्न सचिन वाडकर यांनी केला, परंतु फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नव्हती. एक सिंगल धाव मिळालेली आहे. या बॉलच्या पाठीमागे स्ट्राइक रोटेट केले आणि बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला ईश्वर बोंडेकर यांना आणलेला आहे. मधल्या फळीमध्ये वैगाव साठी ईश्वर बोंडेकर यांना चांगला खेळ करावा लागेल. फुल टॉस बॉल, ईश्वर बोंडेकर यांनी केले आक्रमण. बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी, बॉलने घेतली भरारी. सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक. वाढतंय धाव फलक वैगाव टीमचं जाऊन पोहोचलेला आहे आता 41 धावा, तब्बल 2 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. ईश्वर आले आणि मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायला सुरुवात केली आहे. आज विजयसारखी लकलकणारी बॅटिंग करावी लागेल उर्वरित बॉल मध्ये, परंतु एका बाजूला यश यांच्या पहिल्या 2 बॉलचा खेळ आपण पाहिला होता. चांगली चमक. बॉल क्रमांक 4 युवा खेळाडू यश तयार. हा बॉल चांगला आणि इथे विकेटचं पतन. यशचं सेलिब्रेशन. वयाच्या 16व्या वर्षी मालतपूर टीम साठी करतायत गोलंदाजी आणि या ओव्हर मध्ये धक्का दिलाय वैगावला, तो तब्बल 3रा. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आहे सेमी फायनल क्रमांक 1 दसवडी आणि टीम JHKM बोरगाव. आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस केला जाईल. या षटकातल्या आता इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 41. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. आता प्रवीण वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. अनुभवी आहेत, बहुधा अनेकदा म्हणजे याच मैदानावरती साई 11 कडून बरेचशे वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं. त्यानंतर एक गाव अकराचं क्रिकेट सुरू झालं आणि त्यानंतर वैगाव टीम कडून बरेचशे वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. एक संघनायक आहेत या टीमचे. माजी सरपंच मालतपूर रामचंद्र दादा वीरकर यांच्या वतीने पारितोषिक आहे त्यांच्या विकेटसाठी. यश वाडकर यांच्या गोलंदाजीसाठी पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेलं आहे. दादांचे आम्ही मनस्वी आभारी आहोत. या युवा खेळाडूच्या पाठीवरती कौतुकाची थाप आहे. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव निश्चित मिळते. पण सचिन वाडकर यांनी जर षटकार मारला तर आदित्य दादा चौरगे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु एका बाजूला यश वाडकर तयार, एका बाजूला सचिन वाडकर. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार आणि आक्रमण केलं या बॉल वरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झडप घातलीये. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि विकेटचं पतन. फलंदाज माघारी येईल. फक्त 1च धाव मिळेल टीम वैगावला. बॅटिंग करताना बनवलेले आहेत वैगावने धावा. 43 विजयासाठी बनवायच्या आहेत मालतपूरला. 44 येणारे बॉल 24. आपण करूया पहिल्या सेमीफायनलचा टॉस. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण लगेच या टॉस साठी टीम दसवडी आणि टीम JHKM बोरगाव, चला लगेच या टॉस साठी. दसवडी टीम आपले कॅप्टन आलेत, त्याचबरोबर आमचे
बोरगाव टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर उपस्थित राहिलेत. आमचे मान्यवर या ठिकाणी आमच्याबरोबर इथे उपस्थित आहेत. आपण करतो टॉस. टॉस कोण मागेल तर टीम दसवडीकडून कॉल दिला जाईल. हवेमध्ये स्पिन करा दादा. छापा हा कॉल आहे आणि यस छापा आहे. टीम दसवडीने टॉस जिंकलाय. तात्या निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू सर पहिलं. 2 मॅच सहजरित्या सोप्या पद्धतीने जिंकल्यात. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय टीमचा. या मॅच मध्ये काय रणनीती असेल? नाही रणनीती अशी काही नाही आहे, कारण आजचा दिवस रणनीतीचा नाही आहे, येईल तसा आहे. त्यामुळं जिंकण्याचं मात्र रणनीती जरूर असेल. सेमीफायनलची लढत आहे. बॅटिंग करायची आहे आणि टीम दसवडीचा विचार केला तर 2 सामने त्यांनी सहज जिंकलेत. म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग खूप चांगली राहिले. बॅटिंग करताना किती धावा स्कोरबोर्डती लावाल? 3 ओव्हरपर्यंत 40 पर्यंत मारू आम्ही. 40 धावा केल्या जातील. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून या क्रिकेटचा आनंद घ्याल. टॉसमध्ये काय घडलंय तर टीम दसवडी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सेमीफायनल क्रमांक 1 आहे आणि याच्या टॉसची ही परिपूर्ण माहिती आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण थोडासा बदल करतोय कारण सातारा जिल्हा आणि कोयना विभागाचे स्टार समालोचक अर्थातच विनोदी समालोचक उमेशजी सावंत सर या ठिकाणी आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि त्यांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकणार आहोत. थोडासा बदल करूया. उमेशजी सावंत सर यांच्याकडे जाऊया. मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण पाहिलं तर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवतेज मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ मालतपूर आयोजित श्री जाणाई देवी चषक 2025 आपण बरोबर पाहतोय. मॅच आहे मालतपूर आणि वैगाव आणि वैगाव टीमनं धावा जमवल्या ते 43-44 धावांचं लक्ष असणार आहे मालतपूर टीमसाठी आणि खरं तर यजमान टीम आहे मालतपूर टीम्स आणि त्यांनी प्रथमतः टॉस जिंकला होता आणि आता ते बॅटिंग साठी जातात. मॅचला मजा येईल मित्रांनो. हॅलो बघा, जर पहिला कोणताही फलंदाज जो षटकार मारेल आणि त्या षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालंय शांतारामजी सुतार सर यांच्या माध्यमातून. म्हणजे उनका एटीएम क्या पैसा अपने एटीएम में, नो चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना एटीएम ना पेटीएम, ओनली कॅश. आणि त्याचबरोबर जो दुसरा षटकार मारेल त्याला देखील पारितोषिक आलंय दत्तारामजी वाडकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. दिवस आहे आजचा आणि आजचा धुलीवंदनचा दिवस. सर्वांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. मॅच कडे आपण बोलतोय. आणि त्याचबरोबर रामजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जर लागोपाठची जर 3 षटकार ठोकले तर रामजी शिंदे यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि रामचंद्र विरकर साहेब यांच्या माध्यमातून आणि रामचंद्र विरकर यांच्या माध्यमातून 3 लगातार षटकार 1500 रुपये आहेत. जाऊया आपण मॅच कडे आणि महत्वपूर्ण मॅच आहे वैगाव आणि मालतपूर या 2 संघांमध्ये. पहिला बॉल इथे डिलिव्हर होतोय. पहिलाच बॉल थोडासा बाहेर टाकलाय. अंपायरचा इशारा ऑस्टम बराचसा बाहेर बॉल आहे. अतिरिक्त धाबे खर तर ऍड होतीये आणि स्ट्राइक एंडला सुनील वाडकर आणि त्याचबरोबर हर्षद सुतार असणार आहे. षटकारासाठी झडावं लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये कारण का हा फॅक्टर महत्वाचा आहे. बॅटची कडा लागली, आवाज आलाय आणि एक डिक्लेअर झोन मध्ये इथे पाहू शकाल तुम्ही. 4 षटकांचा मॅच 44 धावा सरासरी करायची प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची. आपण पाहिलं तर पहिलाच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल वाहिद
मानव बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर एक सिंगल येते. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते जरूर पाटर, परंतु त्याच्यानंतर एक सिंगल येते. चांगली गोलंदाजी, मोठे फटके हवेत. P1चं षटक, पहिलं षटक. ओहो, यावेळी टाइप करत असताना ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग होतीये. सिंगल या बॉल वरती येते. आज मालतपूर हे मॅच जिंकणार का? कारण का स्पर्धा त्यांची आहे. अपोजिट पाहिलंय तर वरगाव हा टीम सध्या संघर्ष करतोय. करावा लागेल संघर्ष, त्यासाठी मेहनत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बॉलर तयार, उचलण्याचा प्रयत्न केलाय. टर्न करत असताना इथे सिंगल येते. नो मॅच लँड मध्ये लंग ऑफ प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. पहिलं षटक आहे आणि त्याच्यानंतर एक सिंगल. टोटल झाले ते 3 बॉल झाले ते सध्या 2 बॉल. सरासरी गाठायचे प्रत्येक ओव्हर मध्ये ते 11 धावा बनवायच्या. एकूण टोटल असणार आहे 44 धावा. पहिलं षटक मानवचं. सुनील आणि हर्षद आपण पाहू शकाल सध्या बॅटिंग ट्रॅक वरती हर्षद आहे. नेक्स्ट बॉल उचलण्याचा प्रयत्न केलाय. बॉल वरती टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं. आलाय तो इथे थॉट, शरीराचा वेध, पायांचा वेध घेतलाय आणि चांगली गोलंदाजी सध्या. P1चं षटक आपण पाहतोय. सामने अगर काच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारू और इस गेंदबाज को छक्का कैसा मारू, हा प्रश्न पडलाय सध्या पाटरला. कारण का 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अद्याप आतापर्यंत 3 धावा झाल्यात. मोकळे हात करावे लागतील. बॉलर तयार, सध्या थांबवलंय तर 2 फलंदाज एकमेकांशी चर्चा करतील. आघाडीला लीड करण्यासाठी आलेत, परंतु फ्रंट फूटचा गोलंदाज. दुसरा बॉल, पहिला बॉल वाईट जरूर टाकलाय, परंतु कमबॅक केलंय मॅच मध्ये. फाईट करावे लागेल खर तर मालकपूर टीमला. ओहो, थोड़ा-सा इथे बाम झालाय. दारू पिएगा तो डाउन्सर और गेंद उछाल देती है, उसको कहती है दोस्तों बाउंसर. आणि या बाउंसरचा प्रयत्न केलाय. चला, लगातार 2 षटकार मारले तर बाबाजी धनावडे साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा धनादेश आलाय. षटकार मारा, पैसे कमवा. ओ माय गॉड, इथे मोठा धमाका जरूर झालाय. और पिच बॉल होता. फूल मांगेगे तो गुलदस्ता दे देंगे, फूल मांगेगे तो गुलदस्ता देंगे, क्वार्टर मांगेगे तो खंबा ला कर देंगे. खंबे के साथ ही पानी का बोतल, मूंग दाल का पैकेट और ग्लास भी देंगे. लेकिन इसे खराब गेंद डालेंगे तो हम चेक के लगा देंगे. लाजवाब इथे स्ट्रोक और पिच बॉल त्याला मॅनेज केलं, हँडल केलंय. आणि लॉंग ऑनचा क्षेत्र जिथे कोणी नव्हता, थोडीशी वाईडी साईडची कॉर्नर आणि त्याच्यानंतर हा उडवलेला बॉल. इथे हँडसम षटकार आलाय. यस, हा षटकार आलाय बॅटर सुनील वाडकरच्या पॅट मधनं. बॉलर तयार. आणखीन एक परंतु स्ट्रोक फसलाय. लॉंग ऑफ आहेत आणि फैतियोचं पतन होत है. मेहनती रन लगती है सूखने के बाद, गेंदबाज को मजा आता है. सफलता लेने के बाद फलंदाज बाद. मोहर आवरता नाहीये फलंदाजाला आणि तो बाद झाला. 11 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. षटकाची होती समाप्ती आणि टोटल झालं त्याची सरासरी गाठायची आहे ना, ती सरासरी गाठली आहे. आता 18 बॉल 33 धाब्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन महत्वपूर्ण असणार आहे कारण का पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या. सुनील वाडकर 5 झालाय, 11 धाबा. सुनील वाडकर यांची छोटीशी पारी, 8 धाबा त्यांच्या पॅट मधून आल्यात 5 बॉलच्या पाठीमागे. आणि सध्या आता 18 बॉल बाकी आहे त्या मॅच मध्ये आणि एकूण धावा जमवायचे. तर एकंदरीत पाहिल्या तर मालकपूर टीमला यजमान टीम आहे, स्वतःच आयोजन आहे आणि आपल्याच आयोजनामध्ये कशी कामगिरी करतील हे देखील तितकंच महत्वाचं आहे मॅच मध्ये. चांगली स्पर्धा, आजचा दिवस खास आहे. वर्षातून एकदा तो प्रत्येक जण एन्जॉय करतोय आणि क्रिकेटला देखील घेऊन एन्जॉय करतोय. आजचा एन्जॉयचा दिवस आहे. सिद्धेश विरकर बॅटिंग साठी नवीन पाटर. दुसरा एंडला तुम्ही बघू शकाल मालकपूर टीमचा आज आयोजन आहे. आणि बॉल ट्रॅक वरती एक छोटस रनअप घेऊन बॉलर तयार होतोय. पहिलाच बॉल थोडासा गुंगार देत होता, परंतु नो बॅस लँड मध्ये बॉल फरार होतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पेस्ट कव्हर. 2 धाबा इथे
कम्प्लीट सध्या होत असताना टाळ्यांचा कडकड कडकड आवाज येतोय. डाल भात लोणचा कोण नाही कोणचा आणि फटका आलाय इथे मात्र 2चा. 2 धावा इथे कम्प्लीट पूर्ण होत असताना टोटल झाले ते आतापर्यंत 13 धावा. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती 2. अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 31 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते परंतु बॉल इथे टर्न घेत असताना स्विंग झालाय आणि आलाय तो इथे डॉट बॉल. चांगला बॉल इथे ओमकारचा. बॉल पडल्यानंतर थोडीशी फिरकी घेतोय आणि फलंदाजाला थोडस मी म्हणे प्रभावित केलंय या बॉलने. बॉलर ओमकार तयार. ओ माय गॉड इथे धावा तुम्हाला मिळू शकत नाहीये. इथे एक सिंगल मिळते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल येते. सिंगलची मदत सिंगलचं योगदान. टोटल आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा आणि पहिल्या ओव्हर मध्ये हेच झालं. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर एक मोठा धमाका झाला होता सुनील वाडकरच्या बॅट मधनं आणि त्याच्यानंतर संघर्ष करायला लागला. तो देखील बाद झाल्यानंतर आतापर्यंत धावा 14 धावा. सरासरी 11ची असणाऱ्या प्रत्येक ओव्हर मध्ये जमवायचे ते 44. 3 बॉलच्या पाठीमागे 3 आल्यात परंतु पहिल्या षटकामध्ये 11 ची सरासरी हवी होती ती आली आहे. बॉलर ओमकार तयार. ओ माय गॉड इथे मोठा धमाका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आणखीन एक इथे फलंदाज डगआउट मध्ये जाईल कारण का पकडलाय जाईल. संपलाय पाटरचा खेळ. यस थोडासा हवेचा वेग वाढला गेलाय आणि तो हवेचा वेग बॅटरच्या विरोधामध्ये आहे. असं वाटलं होतं हा बॉल जाईल परंतु एकाच लेफ्ट हँड बॅटर येईल का त्याच्याकडे ऍडव्हान्टेज आहे. त्याला ऍडव्हान्टेज आहे. रायटीला आज ऍडव्हान्टेज नाहीये. दुपारचं सत्र आहे आणि आज हवामान फिरलं गेलंय. फलंदाज 5 झालाय. 4 बॉलच्या पाठीमागे 3 धावा. त्याच्यामध्ये 1 विकेट ओमकारने घेतली आहे. नवीन बॅटर म्हणजे जी फ्रंट फुटला जोडी आली होती लीड करण्यासाठी सुनील वाडकर आणि हर्षल सुतार हा 5 झालाय. सिद्धेश आणि त्याचबरोबर आता नामदेव हगवणे बॅटिंग साठी आलेत. नामदेव बॅटिंग साठी. धाबा कमी आहे. धाबांची भूक आहे. दुपारचं सत्र आहे. होळीचा दिवस आहे. ओ माय गॉड एक्स्ट्रा कव्हर मधून इथे बॉल निघून जातोय. ना शोना ना बाबू ना मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना. सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना. आज की रात में जो गाना काफी फेमस है उसमें डांस करती है तमन्ना और गंजाएगी तुन्ना 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 फ्रांस. अल्ले इथे 4 धाबा. लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. 5 राहिले नो मॅच लँड मध्ये. जेव्हा बॉल टप्पा खाल्लाय तेव्हा या बॉलने सीमारेखा ओलांडली आहे आणि चांगला फटका इथे आल्या पावली. इथे इरादे स्पष्ट करतोय. नामदेवच्या पॅट मधून आलाय चौकार. तो आला त्यांनी पाहिलाय त्यांनी जिंकलाय. हा बॉल पाठीमागे चाललाय. एसटी रक्षक थोडीशी चुकी होतीये. एक सिंगल येतील एक बाईकच्या माध्यमातून आणि बघता बघता धाबा झालेत आतापर्यंत स्कोरकार्ड वरती 19 धाबा. स्कोरकार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर मॅच ऑन आहे आणि आता बॉल असणार आहेत बाकी 12 आणि 12 बॉल मध्ये जमा करायचे त्या एकूण 26 धाब्यांची आवश्यकता. 19 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. या ओव्हर मध्ये रन्स आल्या नाहीयेत कारण का या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 8. चला बाबा धनावडे यांच्या माध्यमातून सिद्धेश साडी 2 लागोपाठचे 2 षटकार ठोकले 2 बॉल मध्ये तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. महत्वाचा फॅक्टर सिद्धेश साडी देखील आहे परंतु ही मॅच तितकीच इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीम साठी. लगातार 2 षटकार. बॉलिंग ट्रॅक जयेश आलाय. मालतपूरचे सर्व खरं तर ग्रामस्थ या आशेने चिंतेने पाहता येते मॅच कारण का आपला संघ जिंकला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण स्पर्धा ठेवत असतो आपण संघ खेळतो आपले गावकरी खरं तर आपल्या साथीने असतात तेव्हा तुमच्यासाठी मॅच महत्वाचा असतो. चला घाई करा थोडीशी स्पीडअप ठेवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंडला बॅटर सिद्धेश असणार आहे. चला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. चला 12 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय.
पहिलाच बॉल वरती मोठा फटका आला. AK-47 बाहेर काढले. पिकअप शॉट छरान. पहिल्याच बॉल वरती ते बेदखता मारा. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाचं दिमागदार स्वागत केलंय. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलंय. लॉलीपॉप बॉल होता चिकन चिलियो मध्ये कन्व्हर्ट केलंय आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय षटकार. आणखीन एक जर षटकार ठोकला तर 501 रुपयाचा धनादेश असणार आहे. मॅच ऑन आहे. आता 11 बॉल आणि 20 धाबींची आवश्यकता. बघा आता आरडाओरडा चालू आहे. थोडा स्पीडअप ठेवा. बाउंड्रीच्या बाहेरून आरडाओरडा चालू आहे कारण का फुल टॉस नको दादा. फुल टॉस नको आहे आणि फुल टॉसला खरं तर क्रिकेटला पटलावरती माफी नाही आहे. षटकार ठोकलाय. सिद्धेशच्या पाठ मधनं षटकार आलाय. टोटल झाले त्या आतापर्यंत 25 धाबा. शॉर्ट बॉल होता. फटका तर सुरेख होता परंतु जी जागा निवडली आहे ती अचूक नव्हती. क्षेत्र अचूक नव्हतं. फटका शोधलाय जरूर मोठा फटका परंतु जागा तुम्हाला योग्य निवडायची होती. योग्य जागा नाहीये. इथे मात्र एक सिंगल येते. क्षमा असावी. 18 धाब्यांची आवश्यकता आहे. आम्ही करेक्शन करतोय. 10 बॉल 18 धाबा. आणखीन किती मोठा फटका आलाय. लाव चुना मळ तंबाखू चोळीत मळीत थप अच्छा गोलीगा षटकार. पंचांचा इशारा का आलाय. षटकार आलाय. येस षटकार तर आलाय. दुसरा इशारा आम्ही वाट पाहत होतो. चला आणि आता चला राम शिंदे यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी काही 2 षटकारासाठी पारितोषिक आलेत. काही 3 षटकारासाठी पारितोषिक आलेत. मॅच अगदी वळण घेते. मॅच न यू टर्न घेतलाय आणि सिद्धेश वीरकर लाजवाब बॅटिंग करतोय. 9 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. वैगाव की मालतपूर की वैगाव ब गटामधला हा पहिला मॅच. 44 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य खूप मोठं होतं परंतु इथे आता मोठे फटके येत आहेत. पहिला फलंदाजांना त्रास झाला कारण का हवेचा वेग होता तो फलंदाजीच्या विरुद्ध होता. बॉलर तयार होते पुणे शेदाजेश. आणखी समोर बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये आहेत आणि पकडलाय झेल आणि संपलाय. बॅटर सिद्धेशचा खेळ. फलंदाज आता मॅच इथे युटर्न घेत असताना मॅच बनत असताना दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर कश्मकश चालू होतीये. आठ बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. 8 कोणाला बसेल गाठ, कोणाची लागेल वाट आणि कोण मांडेल या मॅच मध्ये थाटमाट. कोण बॅटर गेलाय. राहुल गोले याच्यावरती खूप प्रेम आहे आमचे बाबा धनावडे यांचं एटीएम आता खुलं झालंय. उनका एटीएम के पैसे अपने एटीएम में. न चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न एटीएम न पेटीएम. एक षटकार मारा आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आजचा होळीचा दिवस आहे. आजचा दिवस प्रत्येकासाठी खास आहे. आमच्यासाठी तर खरं तर खास आहे एकदम. 8 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. राहुल बॅटिंग साठी बॉलर तयार होत आहेत. ओ माय गॉड उचलण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडला. पुढ्यात पडला होता. थोडासा खाली राहिलाय. आला ही ते डॉट बॉल. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना बॉलर ही ते जयेशला आपण पाहू शकाल. पहिला षटकार, दुसरा एक, तिसरा षटकार, विकेट, त्याच्यानंतर डॉट. हा देखील गोलंदाज कमजोर नाहीये, कमतरता नाही याच्याकडे. हा देखील तुम्हाला कष्टमकश डावू शकतो. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. कॉलिन कारपटच्या साईने गुदगुल्या बॉल चाललाय. सिकॉटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल मिळते.
या बॉल वरती चांगली फेकी म्हणावी लागेल आणि ओव्हरची होती आता बघता बघता समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाबा झाल्या अद्याप त्या एकूण 33 धाबा आणि आता 6 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता आहे. जी सरासरी हवी होती ती पहिल्या षटकामध्ये मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या नाहीयेत परंतु तिसऱ्या षटकामध्ये ओसलांडून धाबा बॉलच्या पाठीमागे आल्यात परंतु आता 6 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. धाबा झाल्यात अद्याप त्या एकूण आता 33. आता स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य चोरगे मोठ्या मनाचा माणूस यांच्या वतीनं प्रत्येक राहुलच्या रन साठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. हा मोठ्या मनाचा दिलदार माणूस आहे आणि राहुल साठी प्रत्येक रन साठी 51 रुपयाचा पारितोषिक. षटकार मारला तर तब्बल 306 आणि मॅच जिंकून दिली तर 1000 रुपये. होलीचा सण हाय लय भारी आणि बाबा धनावडे यांच्या मध्ये 500 रुपये. ओ माय गॉड पहिलाच बॉल वाही टाकलाय आणि त्याच्यानंतर 1 डी आली आहे म्हणजे अशा अकंतित धाबा मिळाला त्या 2. आता बॉल आहे 6 आणि 9 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 1 सेकंड मॅच थांबवायचं आहे. जी गाडी प्लीज चला 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. षटकारासाठी 501 रुपये. इतकं प्रेम खरं तर या खेळाडूवरती पोचवलं गेलंय. प्रेम केले या स्पर्धेवरती. बॉलर तयार. ओ माय गॉड इथे मोठा धमाका झालाय. बॉल चालला इथे सीमा रेषा पार आणि बाबा धनवडे यांच्या माध्यमातून जे पैसे मिळतील ते लागू झाले आहेत. मिळतील धाबा इथे 6. ठोकला इथे दमदार 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 षटकार. कॅश आली आहे. बाबा धनावडे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. हे क्रिकेट वरती प्रेम करणारी माणसं आहेत मित्रांनो. आपल्या गावाची स्पर्धा आणि आपल्या गावाचा दमखम खरं तर दाखवला गेलाय. स्पर्धा आपण पाहिली तर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवतेज मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर आयोजित श्री जाणाई देवी चषक 2025. आज खरं म्हटलं तर जाणाई म्हटलं तर आमचं देखील हे ग्राम दैवत आहे. चला राहुल गोली यांनी जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. रामनाथ वाडकर यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात बक्षिसाचे उदलात. बॉलर तयार. ओ माय गॉड थोडासा टप्पा खालतो थोडासा उचली थोडासा बाउन्स शोल्डर फॅक्टरचा वापर केला. एक सिंगल येते आणि आता धाबा हव्यात एकूण 4 बॉलच्या पाठीमागे 2 धाबांची गरज आहे. 42 झाल्यात. जबरदस्त इथे कामगिरी. एकाने चढवला तो 7 आणि एकाने होता बॅटिंगचा बाज आणि टाळ्यांचा प्रतिसाद आज आपल्या खरं तर टीम साठी. आज आम्ही काही ग्रामस्थ खरं तर गावावरनं आले असतील काही तर मुंबईवरून काही नवी मुंबई स्थानिक आहेत आणि आज त्यांची थाप पडली आहे आणि टाळ्यांचा प्रतिसाद देखील मिळाला आहे. ओ माय गॉड हलक्या हाताने पुश केलाय. बॅक टू द बॉलर फलंदाज बाद होतोय. 3 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही जिवंत आहे. स्ट्राईक एंडला बॅटर नामदेव. येस नामदेव म्हटलं तर संत नामदेव महाराज आणि आज नवीन बॅटर मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन राहिली. जबरदस्त स्पर्धा पाहतोय आपण. आज होलीचा सण आहे. आज होलीचा दिवस आहे. धुलीवंदनाचा दिवस आहे. रंग उधळायचे आहेत. डॉपे चाकायचे आहेत. रंग प्रत्येक जण उधळणार आहे. या मॅच मध्ये रंग उधळले आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे 2 धाब्याची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ माय गॉड कॅप्टनच्या पटपट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आली आहेत परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला इथे सीमा रेषा पार. मिला रूम मचे द्या धूम दिल मांगे मोर. फुल बल्लेबाज ने लगाया जोर. ये मिल चुका है 4. थँक्यू सो मच राहुल. या राहुल आपण पारितोषिक घेऊन जाऊ. थँक्यू सो मच.
खरं तर संतोषजी देसाई सर आणि निलेश सर, कारण का खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत आणि आजचा दिवस खरं तर आजचा दिवस देखील माझ्यासाठी समालोचकासाठी होता, परंतु कसं आहे प्रत्येकाचे दिवस असतात, कारण का आमचं पॅटर्न वेगळा आहे, आमचं क्षेत्र थोडंसं काही त्या ठिकाणी देखील वेगळं आहे, परंतु खूप छान